विराट कुठे टिकली लाव, कुठे टिकली लाव. महाराष्ट्रीयन आहे ना ही, ही सूट नाही होणार, मराठी लोक आहे. माझा फेवरेट कलर. ओके विराट हे बघ चांगली दिसते. ही गोल्डन आहे ना, ही चांगली नाही दिसत आहे. रेड टिकली लाव. ठीक. जल्दी जल्दी. इकडे बघ. ओरडून बोलू नको. ऐक, आम्ही मॅम बोलली सॅटरडेला जास्त खाऊ नका, पोट भरू नका खाऊ, थोडंच का. आपले ना संडेला ना ट्रिप आहे, तिकडं खूप मजा आहे. मजा घ्यायची आणि एक मंदिरामध्ये पण जायचंय, बोट मध्ये पण बसायचंय, बस मध्ये जायचंय डायरेक्टली. 1200 रुपीज मॅमला बोललो आज. मी मॅमला बोललो माझ्याकडे जास्त बोललो माझ्याकडे 100 आहे. मॅम बोलली की 100 रुपीज आणू शकतो. अच्छा मी जाऊ का. मला येऊ दे, टीचरांना विचारू दे काय आहे काय नाही. मॅम बोलली काही पण खाऊ शकता तुम्ही, वडापाव काही पण. ओके आज प्रसाद कशा दिला काय माहिती. माझं शोध बाल ग लपलं कुठं थोड, लपलं कुठं बाल दुसरा मोठ बाल ग, दुसरा मोठ बाल हस्त कथा छान. का बरं कुठे आणि कशाला नेता. विशाल ऐका ना, मला काहीतरी हेल्प करा ना. काय हेल्प हवी. म्हणजे मला इन्व्हेस्टमेंट करायची, पण कशात इन्व्हेस्टमेंट करू काही समजत नाहीये. म्हणजे मार्केटमध्ये खूप सारे ऑप्शन्स आहेत, शेअर्स आहेत, बॉन्ड्स आहेत, फ्लॅट्स आहेत, पण कशात इन्व्हेस्टमेंट करू कळत नाही. मला काहीतरी हेल्प कर ना. अगं रिटर्न ज्याच्यामध्ये चांगले मिळतात ना, ते मला असं वाटतं की प्लॉटमध्ये तू इन्व्हेस्टमेंट करावी, त्याच्यामध्ये रिटर्न्स चांगले मिळतात. अरे हो, आताच मागे मी सर्च केलं होतं, सिटी प्रॉपर्टीज मला नाव दिसलं होतं. तर त्यांच्याकडे मुंबई आणि नवी मुंबई जवळ प्लॉट्स अवेलेबल आहेत. आणि रो हाऊस बंगलो प्लॉट्सची बुकिंग फक्त आणि फक्त 11,000 रुपयात करायचे आणि त्याच्यानंतर प्लॉटची खरेदी झाल्यानंतरच तुम्हाला बाकीचे पैसे द्यायचे आहेत. यात आपल्याला 100% क्लिअर टायटल एने प्लॉट्स मिळतील. सोबत सर्च रिपोर्ट 7/12 बघायला मिळतातच, ते पण बिफोर रजिस्ट्रेशन. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मुंबईमधून डायरेक्ट ब्रिज तयार झालाय, ज्याने आपण महामुंबई
मुंबईमध्ये 20 मिनिटात प्रवेश करू शकतोय. त्याच पद्धतीने इथे आपल्याला लोकल ट्रेन सुविधा, हायवे कनेक्टिव्हिटी, मेट्रो कनेक्टिव्हिटी, स्कूल, कॉलेजेस सगळ्या गोष्टी जवळच भेटतात. आणि ह्या सगळ्या गोष्टी जर का इतक्या जवळ भेटत असतील तर ही संधी का सोडायला पाहिजे? बिलकुल सोडायला नाही पाहिजे. मी तर व्हिजिट देतच आहे, तुम्ही पण व्हिजिट द्या आणि खरेदी करा. मग काय द्यायची आहे ना भेट सिटी प्रॉपर्टीजला? आम्ही तर देतोय, आय होप तुम्ही द्याल. सो गाईज, आज आहे आमची ॲनिव्हर्सरी आणि आमच्या लग्नाला बरीच वर्ष झाली आहेत. तर आज आम्ही नेहमीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे कुठेतरी बाहेर निघालो आहोत. तर मी तर आज सरप्राईज आहे, मला पण नाही माहिती आहे कुठे चाललो आहे, पण कुठेतरी चाललो एवढं माहिती आहे. खूप एक्सायटेड आहोत आम्ही. मागे तुम्ही बघताय तर मागे 2 कार्टून लोक बसले जे वाट बघून येत कुठे कुठे पोहोचतं, कुठे जातं. सो विशालने थोडंसं सस्पेन्स ठेवलंय आणि खूप असा एरिया आहे ना की जिथे लाईट्सच नाही आहे. तर माहित नाही कुठे चाललं, पूर्ण काळोख झाला होतोय, बाहेर अजून झालं नाहीये. पण जसं जसं पोहोचतं तसं तसं एक्साइटमेंट वाटते. तर मला माहिती आहे नक्कीच रोमॅन्टिक असं काहीतरी आहे. तर आम्ही 4 जण आता एन्जॉय करणार आहोत. आणि माझा लुक बघताय, माझी साडी बघताय तुम्ही, OMG. तर ही पिसारा साडीज वरची साडी आहे आणि मला माहिती तुम्ही सगळे खूप एक्सायटेड असाल साडीला घेऊन. तर तुम्हाला पिसारा साडीवर साडी बघायला भेटेल आणि पूर्ण नको ना. तर क्रिस्टल आहे, शाईन करते, चमकते. आई चमकते ना? माझी बबू पण चमकतीये खूप. बस इतकं पण नाही, इतकं पण नाही. बस ना, बस बस. माझं कान, आई ग मम्मी सोड माझं कान. बस ना, बस. विचार सांग ना. विराट नको, त्रास होतोय बा. ऐक तर लवकरच पोहोचून मी तुम्हाला दाखवते आम्ही कुठे पोहोचतो. आणि हॅपी ॲनिव्हर्सरी डुकली. चमकव ना. हॅपी ॲनिमल्स नाही, ॲनिव्हर्सरी. हॅपी ॲनिव्हर्सरी. अरे वा, इतकं लवकर. थँक्यू. हॅपी ॲनिव्हर्सरी. अजून काय बोलायचंय? थोडस आपण लेट झालो त्यामुळे आपला सनसेट पॉइंट होता ऍक्च्युली. ॲनिव्हर्सरी तर निघायला लेट झालेलं आणि त्याच्यामुळे आम्ही ते मिस केलं. नेक्स्ट टाइम पुन्हा करू ना. मग काय होतंय. माझे बँगल्स बघते, बँगल्स पण क्रिस्टल, साडी पण क्रिस्टल, सगळंच क्रिस्टल आहे. सो बघूया आता पुढे जाऊन काय होतंय. कॅमेराची बॅटरी आणली होती बेटा तू? मी ना काय बोललो होतो ना कार्ड तिथनं येताना घेऊन ये. बापरे, कुठे आलो आपण? पोहोचलोय आपण वरती. सो गाईज, आम्ही लोकेशनवर आलेलो आहोत आणि एक्साइटमेंट बघताय तुम्ही. जर आम्ही इथे येऊन पहिले तर टाइमपास केला, टेंटमध्ये आम्ही खेळलोय खूप जास्ती, दमलोय, भूक लागलीये, खूप भूक लागलीये. मला आल्यापासूनच भूक. हा, तेच सांगतेय मी. तर मला बिलकुल आयडिया नव्हती की आम्ही अशा कुठल्या लोकेशनवर येणार आहोत आणि खूप टाईम नंतर आम्ही असं प्रायव्हेटली कुठेतरी बसलोय, एकांत आहे.
आणि थोडंसं नाही, खूप जास्त रोमॅन्टिक होते. खूपच रोमॅन्टिक आणि कोणाचाच डिस्टर्बन्स नाही आपल्याला. हा, खूप जास्त रोमॅन्टिक होते आणि दोघंच असतो तर बिलकुल मन नसतं लागलं, मुलांकडे जास्त लक्ष राहिलं असतं. सो ते मन पण आम्ही सोबत घेऊन आलो आणि तेव्हा कुठे एन्जॉयमेंट होते. थोडे गाणे लागणार आहेत आता, केक कट होणार आहे, त्याच्यानंतर खाणार आहे भरपूर पोटभर आणि टेंट बघता इथे झोपणार आहोत आम्ही, मज्जा करणार आहोत, धमाल करणार आहोत, खेळणार आहोत, पकडापकडी खेळणार आहोत. आणि थंडी आहे, भयानक थंडी आहे, प्रचंड थंडी आहे इथे. पण माहीत नाही काय एक्साइटमेंटमुळे माझी थंडी पळाली आहे, कारण मी साडी पण इतकी छान वेअर केली आहे. तर पिसारा साडीवर तुम्हाला ही साडी भेटणार आहे. स्पार्कल बघताय तुम्ही, शाईन बघताय, चमचम चमचम. तर हे पिसारावरचं कलेक्शन आहे, तर पिसारावर तुम्हाला हे भेटणार आहे. सो आता केक कट करतोय पहिले, तर त्याच्यानंतर खायचं आहे, त्याच्यानंतर डान्स करायचा आहे थोडासा आणि त्याच्यानंतर काय करायचं, पकडापकडी खेळायची आहे. अजून काय करायचं, झोपायचं. ते मला फायलायचे, मग तसे बॉन फायर करणार आहेत ना. हा, बॉन फायर होणार आहे. OMG, गिटार आणायला पाहिजे होता अजून. गिटार क्लिअर पण नाही होत. अरे भूक लागली. स्पार्कल ते स्क्रॅच पडतील ना. करीब आओ तुम्हारी तन्हाइयां चुरा लूं, गले लगा के पहला सा प्यार दे दो, ओ जाने जा. बीच सँड असती, स्विमिंग पूल असतं, अजून मजा आली असती. तिकडे पाणीच पाणी आहे, बघितलं नाही का तू. हा, पहला सा प्यार दे दो, ओ जाने जाना, ओ जाने जाना, ओ जाने जाना. जा तिकडनं, आईच्या तिकडनं बस. सामून छोटा आणला ना, आईच्या तिकडनं बस. हो, वाव चॉकलेट की, आईच्या तिकडनं. अरे तिकडनं ना, रुक, पहले निकालेंगे. तिकड नाही ना, आधी दादा सारखं त्या साईडने थांब ना. आईच्या पहले ऐसे निकालेंगे, फिर फोटो निकालेंगे. ये फेकून दे रे तिकडे, त्या टेबलवर ठेव. इसको चाकू है ना भैया. काय हॅपी बर्थडे टू यू. माझ्या एकटीचा बर्थडे नाही येतो. डिअर आई, ए वेडा, हॅपी बर्थडे आईचा नाही, अॅनिव्हर्सरी आज. Happy birthday anniversary. Happy birthday anniversary. Happy birthday anniversary. No. Anniversary. किसी देना. और केक कट करो. Happy birthday. डाडा रील होता. नाही का, ती पण किसी करू शकते एनी टाइम. ओके, आमच्या काही मॅम पण बघता व्हिडिओ. ओके, कॅमेरा ऑफ करा, पटकन ऑफ करा. सो गाईज, बॉन्ड फायर झालाय, हे बघता इथे आम्ही जाम धमाल केलेली. मून बघताय तुम्ही, मून कुठे गेला. हा, मून खूप जवळ दिसत होता आणि आमचे बाळ लोक इथे झोपले. टेंटमध्ये दाखवते मी तुम्हाला. तर आता आम्ही पण यामध्ये जाणार आहोत. माझे वासरं झोपलेत, माझं सोन्या, माझं वासरू. तर दोघेही छान झोपलेत आणि आम्ही रात्रीचा चहा मागवला आहे. तर आता गरम गरम चहा येणार आहे, इथे बसून चहा पिऊ आणि मग मध्ये बसून गप्पा मारू थोडा वेळ. तसं तर स्टे करायचं मन होत होता, पण आदित्यला उद्या आहे स्कूल. तशी विराटला तर सुट्टी आहे, पण आदित्यला जावं लागणार आहे. सो घरी जाणं जास्त गरजेचं आहे. आणि इतकी शांतता आहे गाईज, इतकी भयानक शांतता. मागे माझं बॅकग्राऊंड बघायचं, भयंकर शांतता आहे. आणि मेन तर इथे कोणीच नाही आहे, कोणी म्हणजे कोणीच दिसणार नाही इथे, फक्त आम्हीच आहोत. आणि हा जो स्पेस आहे तो फक्त आणि फक्त आपला आहे, म्हणजे आम्ही बुक केला आहे. तर इथे कोणीच एंटर नाही होणार आहे,
फक्त काही हेल्प हवी असेल, काही लागलं, काही खायचं असेल, काही मागवायचं असेल तर येतात. साऊंड सिस्टम इथे कनेक्ट करून दिला आहे. बॉनफायर होतं तर खूप धमाल केली, जाम मज्जा आली आहे. आणि याच्या बाजूला जो काळोख दिसतो तिथे सगळीकडे पाणी पाणी आणि पाणीच पाणी आहे, त्याच्यामुळे इतका गारवा सुटला आहे. त्याचं तर मी फोटोजसाठी शॉल काढलेली आहे, बट बिलकुल उभं नाही राहावं, ते पूर्ण थंडी थंडी थंडी. आणि आम्ही पण जॅकेट घालणार आहे ना. सो आता चहा पिणार, मध्ये बसणार, गप्पा मारणार. इथे खूप साऱ्या गप्पा पण मारल्या, फोटो काढले, रील्स काढले, पोटभर जेवलो आहे, खेळलो पण आहे इवन. आणि मध्ये जाऊन पण परत गप्पा मारायच्या. नेक्स्ट टाईम आम्ही इथे स्टे करायच्याच हिशोबाने येणार आहोत. तर आता मध्ये बसायचं की बाहेर? तर मध्ये. थंडी खूप, भयंकर थंडी वाजते, भयंकर थंडी वाजते. आम्ही जिथे आलेलो आहे ते अरोमा व्हॅली रिसॉर्ट अँड कॅम्पिंग, इथे आम्ही आलेलो आहे. आणि जे आहे ते माझ्या फ्रेंड्स आहे, त्यामुळे मला कुठलं टेन्शन नाही आहे इथे. हे पूर्णपणे आम्ही बुक करून टाकलेलं आहे. अशा प्रकारे आमची ॲनिव्हर्सरी आज सेलिब्रेट झाली. आणि आता दोघं जण फार थकले आणि झोपले पण. आणि प्रतीक्षाला पण आता झोप येते. कभी भी टाइगर आ सकता है. क्या? कभी भी टाइगर भी आ सकता है. डरा मत अभी, कुछ भी बडबड मत करो. अरे खरंच. अरे यार चुप ना. आणि आता उरला प्रश्न साडीचा, पिसारा साडीचा. तर तुम्हाला माहिती असं मला शायनी असलेलं चमकदार गोष्टी खूप जास्ती आवडतात. तर ह्याच्यात ढेर सारे कुंदन वर्क आहेत आणि साधे कुंदन नाही आहेत, परमनंट स्टिकवाले कुंदन आहेत. आणि ह्या साड्या मागवायच्या असतील तर वाट बघू नका, आत्ताच्या आत्ता ऑर्डर करा. आज माझा स्पेशल डे होता म्हणून स्पेशल डे करतात. जसं की तुम्हाला बोलले की तुम्ही स्पेशल डे करता, तुम्ही साड्या मागवू शकतात. माझाही आज स्पेशल डे होता. आज माझी अॅनिव्हर्सरी होती आणि अॅनिव्हर्सरी करता मी हा वाला कलर माझ्याकरता निवडलेला. तर भेटूया माझ्या नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय 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 बाय.